आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल. सुरू करूया मेष राशीपासून. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. त्या व्यक्तीची विश्वसनीयता तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. अनोख्या रोमांसचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. 2 ओळींमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रांवर सही करू नका. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. उपाय: दारू आणि मांसाहार पदार्थ घेणे टाळा आणि स्त्रियांचा सन्मान करा, याने आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आता पुढची रास वृषभ रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वतःचे लाड पुरविण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टींवरून टोकणे टाळावे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. उपाय: लक्ष्मी चालीसाचे पाठ करा आणि देवी महालक्ष्मीची स्तुती करा, ज्याने तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये आंतरिक समज आणि विश्वास वाढेल. आता पुढची रास मिथुन रास. रक्तदाबाचे रुग्ण त्यांचा रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी रेड वाईनची मदत घेऊ शकतात. त्यातून त्यांना आराम लाभेल. रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या निष्पाप निस्सीम आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. पाहता क्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टिकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. उपाय: खिरणीची मुळे पांढऱ्या कपड्यामध्ये गुंढाळून आपल्या जवळ ठेवल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. आता पुढची रास कर्क रास. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. प्रणराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल, म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवा. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. उपाय: काम करण्यासाठी आणि जीवनातील आपल्या व्यावसायिक क्षेत्राला वाढवण्यासाठी आपल्या कपाळावर चंदन किंवा केशरचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. कर्मणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका.
तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमता फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत करा. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमॅन्टिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. उपाय: आपल्या कौटुंबिक आयुष्यात अधिक चांगले होण्यासाठी हनुमान चालीसा, संकटमोचक अष्टक आणि भगवान राम स्तुती याचे पाठ करा. आता पुढची रास कन्या रास. धार्मिक आणि आध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, परंतु यासोबतच तुम्ही दानपुण्यही केले पाहिजे, कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्ही सगळ्या समस्या अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्याच्या दडपणाखाली वावरू नका. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. उपाय: ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 28 किंवा 108 वेळा जप केल्याने व्यावसायिक जीवनासाठी चांगले असेल. आता पुढची रास तुळ रास. आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकित व्हाल. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. कामकाज भराभर उरकण्यासाठी घाई केली तर सहकार्यांना राग येऊ शकतो. कोणतेही निर्णय घेण्याआधी इतरांची गरज काय आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुमचा जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल. उपाय: शुक्राला प्रभावित करण्यासाठी नेहमी स्वच्छ इस्त्रीचे कपडे परिधान करा, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक जीवनात लाभकारी प्रभाव येईल. आता पुढची रास वृश्चिक रास. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. उपाय: तंदूर किंवा भट्टीमध्ये गोड पोळी लावून लाल किंवा भुर्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने लव लाईफ चांगली चालेल. आता पुढची रास धनुरास. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा, त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. आज तुम्ही प्रकाश झोतात राहाल आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमचा जोडीदार तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये कढी भात वितरित करा आणि तुम्ही स्वतःसुद्धा खा. आता पुढची रास मकर रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. जवळच्या नातेवाईकांची
त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील, काळजी घेतील. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे. तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. उपाय: काळ्या पांढऱ्या कुत्र्यांना पोळी खाऊ घालून आपले प्रेम जीवन समृद्ध करा. आता पुढची रास कुंभ रास. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. लोकांना नेमके काय हवे हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या, परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतील. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. दिवस चांगला आहे. दुसऱ्यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. शेजाऱ्याकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. उपाय: लव्ह लाईफला चांगले ठेवण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ तांब्याच्या जारमध्ये ठेवून घरात ठेवा. आता पुढची रास मीन रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. तुमचे जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते. जर तुम्ही असे केले तर आपल्यासाठीही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधीही वेळ काढू शकणार नाही. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. उपाय: लव्ह लाईफला चांगले बनवण्यासाठी श्रीकृष्णच्या जवळ कापूर लावा.